संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिरोळ नगर परिषद निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्या घराण्याला मतदारांनी पूर्णपणे नाकारलंय। या निवडणुकीत आमदार पुत्रासह सून आणि पुतण्या अशा तिन्ही प्रमुख उमेदवारांचा पराभव झाल्यानं माने गटाला नगर परिषदेतून हद्दपार व्हावं लागलंय। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिरोळ नगर परिषद निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्या घराण्याला मतदारांनी पूर्णपणे नाकारलंय। या निवडणुकीत आमदार अशोकराव माने यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र मतदारांनी परिवर्तनाचा कौल दिलाय। आमदारांच्या सून सारिका अरविंद माने या नगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होत्या, मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले। आमदारांचे चिरंजीव अरविंद अशोकराव माने यांचाही नगरसेवक पदासाठी मोठ्या फरकाने पराभव झालाय। केवळ स्वतःचे कुटुंबच नव्हे तर मैदानात उतरलेल्या त्यांच्या पुतण्यालाही मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय। या निकालामुळे शिरोळ मतदारसंघात आमदार अशोकराव माने यांच्याबद्दल मोठी नाराजी असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थेतील या पराभवाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जाते। घरच्याच बालेकिल्ल्यात कुटुंबातील सदस्यांना विजय मिळवून देण्यात अपयश आल्यानं माने गटाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। आमदार अशोकराव माने यांच्या राजकीय भूमिकेबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा रंगत असतात। अनेक वेळा वृत्तपत्रांमधून त्यांच्या पक्षांतराबाबत वार्तांकन झालंय। त्यावर स्पष्टीकरण देताना मी जनसुराज्याचाच आहे असं ते ठामपणे सांगत असले तरी पूर्वी भाजपमध्ये असल्यानं मतदारसंघातील सामान्य मतदारांमध्ये बापू नेमके कोणाचे हा प्रश्न आजही कायम आहे। ही राजकीय संदिग्धताही या पराभवाचं एक कारण असल्याचं बोलले जात आहे। नगर परिषदेतून सत्ता गेल्यानं आणि कुटुंबातील सदस्यांचा पराभव झाल्यानं शिरोळच्या राजकारणात आता आमदार माने यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय।